पुढल्या बातमीकडे जाऊया। नक्षली चळवळीशी संबंध आणि समाजात रोष पसरवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या सचिन माळीला सर्वोच्च न्यायालयाने आता जामीन दिलाय। 2013 मध्ये सचिन माळीने पत्नी शीतल साठेसह विधान भवन परिसरात आत्मसमर्पण केलेलं होतं। तेव्हापासून सचिन माळी अटकेत होता, मात्र अद्यापही सचिन विरोधातल्या खटल्याची सुनावणी सुरू न झाल्यानं कोर्टाने जामीन मंजूर केला। सचिन सोबतच सागर गोरखे आणि रमेश गायचोर या तिघांनाही जामीन दिला गेलाय। सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रकाश आंबेडकर आणि आनंद पटवर्धन हे देखील उपस्थित होते। सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांवर नक्षलवादी चळवळीशी संबंध ठेवणं आणि समाजामध्ये असंतोष पसरवण्याचे आरोप होत आहेत। पुण्यातल्या कबीर कला मंचचे सचिन माळी आणि पत्नी शीतल हे सदस्य होते। या मंचावर समाजात रोष पसरवण्याचे आरोप करण्यात आलेले होते। 2011 मध्येच हे अटक सत्र सुरू झालेलं होतं। 2011 पासून सचिन आणि शीतल दोघेही 2 वर्ष भूमिगत राहिले आणि सचिन माळीवर नक्षलीशी संबंधांचा प्रमुख आरोप ठेवण्यात आलेला आहे। 2013 मध्ये सचिन आणि पत्नी शीतलने विधान भवन परिसरामध्ये आत्मसमर्पण केलेलं होतं आणि त्यानंतर आता सचिन माळीला देखील जामीन मिळालेला आहे। आजच्या दिवसातली एक मोठी घडामोड, 4 वर्षापूर्वीच मंत्रालयासमोर आत्मसमर्पण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज सचिन माळीला जामीन मिळालाय। कबीर कला मंचचे दोघेही कार्यकर्ते आहेत आणि दोघांनाही कोर्टासमोर आज हजर करण्यात आलेलं होतं। शीतल साठे स्वतः आपल्या सोबत आहेत। शीतलजी, याच्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? जामीन तर मंजूर झालेला आहे आता। हो, अगदी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की सुप्रीम कोर्टाचे आणि ज्या न्यायाधीशांनी जामीन आम्हाला मंजूर केलाय त्या न्यायाधीशांचे हार्दिक आभार। आणि आम्ही जो न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला तर आज जो न्याय उशिरा का होईना मिळालाय त्याचं समाधान फार मोठं वाटत आहे। हे समाधान वैयक्तिक पातळीवरचं नाही, हे समाधान महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेचं समाधान आहे की उशिरा का होईना पण आमच्या पारड्यात न्याय पडला आणि फार आनंद होतोय आजच्या घडीला। आज सावित्रीबाई फुले जयंती दिन आहे आणि दोन्ही आनंदाचे दिवस आज साजरे करायला मिळत आहेत, तर खूप फार आनंदात आहे मी, फार आनंद होतोय। बर, एक मुद्दा की खटल्याची सुनावणी सुरू न झाल्यानं हा कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। इथून पुढे आपले पावलं नेमकी कशी असणार आहेत या संदर्भात? नाही, एक तर असं आहे की मागे पण सुप्रीम कोर्टात जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा सुप्रीम कोर्टाने विचारणा केली होती की केस सुरू आहे की नाही सेशन मध्ये आणि तेव्हा बचाव पक्षांनी सांगितलं होतं की केस आम्ही सुरू करणार आहोत। तर अद्याप केस ज्या स्पीडनं व्हायला पाहिजे सुरू त्या स्पीडनं सुरू नाही आहे ट्रायल, तर आमचा प्रयत्न राहील की ट्रायल आम्ही चालू जशा कंडिशन्स असतील त्या कंडिशन मध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही कंडिशन सुप्रीम कोर्टानं किंवा सेशन कोर्टानं दिलेले आहेत त्या सगळ्या पाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू। एक जाता जाता फक्त शेवटचा प्रश्न, सचिन यांची प्रतिक्रिया काय होती जेव्हा त्यांना जामीन मिळालेला मंजूर झाला आहे? जेव्हा त्यांना कळलं त्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, काय सांगता येणार नाही कारण तो जेलमध्ये आहे, ऑर्थर रोड तुरुंगामध्ये, आणि त्याला तिकडे आता बातमी कळाली असेल की नाही हे माहित नाही। त्याची प्रतिक्रिया आपल्याला बाहेर आल्यावरच कळू शकेल। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद शीतलजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।